जी लढाई नागरिक म्हणत होते की शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप यामध्ये आम्हाला राष्ट्रवादीचा काहीही कुठेही असा बोलाबाला दिसत नाहीये. आमची लढाई ही भाजपबरोबर दिसतेय आणि निश्चितपणानं जनता शिवसेनेच्या पाठीमागं कौल देणार आहे. आणि आज महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि प्रत्येक महिलेला आज तिच्या घराला एक कुठंतरी हातभार लावता आला. आज जे काय आधार एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून सर्व महिलांना, सर्व माता भगिनींना दिलेला आहे, त्यांचा विश्वास हा एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी आहे. त्यांचा विश्वास त्यांनी दिलेले उमेदवार म्हणजेच आम्ही चौघही या ठिकाणी निवडून येणार आहोत असं लाडक्या बहिणींनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. म्हणून आम्ही नेहमी सांगत असतो की तुम्हाला की जनतेमध्ये काम करणाऱ्या लोकांना अशा पद्धतीनं आपण जशी मराठीमध्ये म्हण आहे की ते कोंबडा डालून ठेवला की तो आरवायचा बंद होत नाही, तशातला हा प्रकार आहे साहेब. की हे जी जनता, त्यांची जागा, जे नेते आमच्या जीवावर तळागाळामध्ये आम्ही ग्राउंड लेवलला जे काम केलं, दिलीप अण्णांनी असेल, निलेश दादांनी असेल, विकी भाऊंनी असेल, आमच्या सीमाताईंनी असेल, यांनी ज्या नेत्यांसाठी काम केलं त्या नेत्यांनी त्यांची कदर ठेवली नाही. आणि निश्चितपणाने ज्यांच्या जो बनाना जानता है वो बिघाडना भी जानता है. त्यामुळं ज्याला हा मेसेज पोचवायचा आहे त्यांना आम्ही निश्चितपणे हा मेसेज आपण या ठिकाणी पाहतोय शिवसेनेचा प्रचार अगदी जोरात सुरू आहे. आज 17.5 नळीमध्ये सर्वच उमेदवार या ठिकाणी प्रचार करत आहेत आणि या प्रचाराला अतिशय चांगला प्रतिसाद इथल्या जनतेमधून मिळतोय. आणि या निमित्तानं आज आपण शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आदरणीय निलेश दादा यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. निलेश दादा, आपण 17.5 नळीमध्ये प्रचार करताय. काल तुमचं प्रचाराचं नारळ फुटलं, प्रचंड जनसमुदाय त्या ठिकाणी, खूप चांगला उत्साह त्या ठिकाणी दिसून आला आणि आज आपण 17.5 नळीमध्ये प्रचार करताय. साधारण कसं या ठिकाणचं वातावरण आहे? आपण काल जो जनसमुदाय पाहिला, ज्या दिवशी आम्ही प्रचाराचा नारळ वाढवण्याच्या दिशेने मांजराई देवी मंदिराचं दर्शन घेतलं, देवीचं दर्शन घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं त्या ठिकाणी दर्शन घेऊन आम्ही आमच्या प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे. काल आपण सर्वांनी या ठिकाणी पाहिलं असेल की ज्या पद्धतीने नागरिकांनी आम्हाला प्रतिसाद दिला. कालपासून नागरिकांच्या मनामध्ये अतिशय एक भावना निर्माण झालेली आहे की चांगली लोक आज या प्रभागाला नेतृत्व करण्यासाठी आज शिवसेनेने त्यांच्यासाठी आमची नेमणूक केलेली आहे. आज शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून अ गटातनं आमच्या राजश्रीताई विकी माने, त्याचप्रमाणे ब गटातनं संदीपदादा लोणकर आणि क गटातनं आमच्या सीमाताई सुधीरांना घुले आणि ड गटातनं मी स्वतः निलेश दिलीप घुले या महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात आहोत. आज 17.5 नळी या परिसरामध्ये ज्यावेळेस नागरिकांमध्ये आम्ही प्रचारासाठी जात होतो त्यावेळेस नागरिकांच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य आम्हाला पाहायला मिळालं, कारण त्यांच्या चेहऱ्यावरती एक विश्वास आम्हाला पाहायला मिळाला. आजपर्यंत या भागामध्ये ज्या ज्या लोकांनी प्रतिनिधित्व केलं त्यांच्याकडनं कळत नकळत काही चुका झालेल्या आहेत, काही कामं, विकास कामं राहिलेली आहेत आणि ती इतकी पोटतिडकीने जनता आमच्या समोर मांडते की निश्चितपणानं आमच्याकडनं ती कामं होतील अशी त्यांना अपेक्षा आहे, असा विश्वास आहे. आज मला या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने सर्वांना या 17.5 नळीच्या जनतेला आश्वासन द्यायचं आहे की निश्चितपणानं जी काही कामं प्रलंबित असतील ती संदीपदादा असेल, मी असेल, आमच्या राजश्रीताई असतील, सीमाताई असतील, आमच्या माध्यमातून निश्चितपणाने ते पूर्ण होतील. आज तुम्ही सर्वांनी पाहिलंय, कालपासूनच प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे. परंतु जी लढाई नागरिक म्हणत होते की शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप यामध्ये आम्हाला राष्ट्रवादीचा काहीही कुठेही असा बोलाबाला दिसत नाहीये. आमची लढाई ही भाजपबरोबर दिसतेय आणि निश्चितपणानं जनता शिवसेनेच्या पाठीमागं कौल देणार आहे. त्याच्या मागं अनेक कारणं आहेत, कारण लाडक्या बहीण योजनेसारखी योजना आजपर्यंतच्या इतिहासामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक मुख्यमंत्री होऊन गेले, भाजपचे होऊन गेले, काँग्रेसचे होऊन गेले, राष्ट्रवादीचे होऊन गेले, परंतु असा मुख्यमंत्री ज्याने आपल्या बहिणींना कुठलाही आधार कशा पद्धतीने देता येईल याची काळजी घेतली. आणि आज महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना सुरू झाली आणि प्रत्येक महिलेला आज तिच्या घराला एक कुठंतरी हातभार लावता आला. आज जे काय आधार एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून सर्व महिलांना, सर्व माता भगिनींना दिलेला आहे, त्यांचा विश्वास हा एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी आहे. त्यांचा विश्वास त्यांनी दिलेले उमेदवार म्हणजेच आम्ही चौघही
या ठिकाणी निवडून येणार आहोत असं लाडक्या बहिणींनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आज तुम्हा सर्वांच्या साक्षीने मी एक सांगू इच्छितो की येणाऱ्या 15 तारखेला भरघोस मताने ही सर्व जनता आम्हाला निवडून देईल. 16 तारखेला तुम्हा सर्वांना महाराष्ट्रामधला एक ऐतिहासिक विजय हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये दिसेल. त्याची अनेक कारणं आहेत. कारण जनतेची फसवणूक, आमची फसवणूक या ठिकाणी या नेतृत्वानं केलेली आहे आणि जनता आज हे कदापि सहन करणार नाही. विकासाला प्राधान्य देणारे उमेदवार आज आम्ही सर्वजण जनतेसमोर आलेलो आहोत आणि जनता विकासाला महत्त्व देते, विकासाच्या पाठीमागे राहते आणि आज येणाऱ्या 16 तारखेला आपल्याला दिसेल की प्रभाग क्रमांक 15 मध्ये शिवसेनेचे 4ही उमेदवार भरघोस मताने विजय होतील अशी मी या ठिकाणी खात्रीपूर्वक सांगतो आणि विश्वास व्यक्त करतो. संदीप दादा, आपल्याला लढवय्या नेता म्हणून आता सगळ्या मतदारसंघात बोललं जात आहे. 17.5 नळीमध्ये आपण फिरताय. केशवनगरमध्ये तर आपलं कामच आहे मोठ्या प्रमाणामध्ये. 17.5 नळीमध्ये फिरताय. कशी परिस्थिती आहे, इथल्या लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे? हे पहा, आज आम्ही आमचा प्रचार दौरा संपूर्ण 17.5 भागामध्ये होता. एकूणच सगळ्या भागामध्ये काल आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. नागरिकांचा, मतदारांचा मोठ्या प्रमाणावर त्याला प्रतिसाद मिळाला. आजही सकाळी आम्ही लवकर 17.5च्या भागामध्ये आमचा प्रचार दौरा, पदयात्रा सुरू केली. या भागामधील सुद्धा लोकांची, म्हणजे आमचे निलेशदादा असतील आणि दिलीप अण्णा घुले, माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या माध्यमातून जी कामं केली, जो 17.5ला कनेक्टेड असणारा भाग आहे, किंवा एकूणच आम्ही केशवनगर पुरतं मर्यादित असं नेतृत्व म्हणून कधीही काम केलं नाही. आमचा ह्या भागातील गोसावी वस्ती असेल, दांगट वस्ती असेल, 203 असेल, तुपेवाडा असेल किंवा वडार वस्ती असेल, या सर्व भागांमध्ये आमचा गेल्या अनेक वर्षांपासून इथल्या सुखदुःखाच्या कार्यक्रमामध्ये, इथल्या उत्सवांमध्ये, इथल्या गणेशोत्सव असेल, नवरात्रोत्सव असेल, या सर्व उत्सवांच्या माध्यमातून आणि इथल्या छोट्या मोठ्या समस्यांच्या माध्यमातून आमचा कनेक्ट होता. म्हणून आम्ही नेहमी सांगत असतो की तुम्हाला की जनतेमध्ये काम करणाऱ्या लोकांना अशा पद्धतीनं आपण जशी मराठीमध्ये म्हण आहे की ते कोंबडा डालून ठेवला की तो आरवायचा बंद होत नाही, तशातला हा प्रकार आहे साहेब. की हे जी जनता, त्यांची जागा, जे नेते आमच्या जीवावर तळागाळामध्ये आम्ही ग्राउंड लेवलला जे काम केलं, दिलीप अण्णांनी असेल, निलेशदादांनी असेल, विकी भाऊंनी असेल, आमच्या सीमाताईंनी असेल, यांनी ज्या नेत्यांसाठी काम केलं त्या नेत्यांनी त्यांची कदर ठेवली नाही. आणि निश्चितपणाने जो बनाना जानता है वो बिघाडना भी जानता है. त्यामुळं ज्याला हा मेसेज पोचवायचा आहे त्यांना आम्ही निश्चितपणाने हा मेसेज पोचवू. जनता जनार्दन ही आजही आमच्या सोबत आहे आणि उद्याही आमच्या 15 तारखेला मतदान रूपाने आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देणार. आणि आत्ताच निलेशदादांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातला नाही, पुणे शहरातला नाही, तर हडपसर नुसत्या मतदारसंघातला हा ऐतिहासिक असा विजय संपूर्ण पॅनेल त्या ठिकाणी चांगल्या मताने त्या ठिकाणी निवडून येणार आहे. धन्यवाद. राजेश्रीताई, छत्रपती शिवाजी महाराज की जय. राजेशताई, आपणही फिरताय. काय परिस्थिती आहे साधारण 17.5 नळीची? 17.5 नळीची परिस्थिती सांगायची म्हणली तर सकाळपासून आम्हाला जनतेचा खूप छान प्रतिसाद मिळतोय. शिवसेना प्रचाराला उतरली म्हणल्यावरती जनता स्वतः समोरून खुश आहेत. कितीतरी महिला, वयस्कर व्यक्ती, वयस्कर आजोबा, आजी आम्हाला स्वतःला नवीन चेहरा पाहिजे असे ते स्वतःहून आम्हाला सांगतात आणि त्यांच्या त्या वागण्यातनं आम्हाला एक आनंदाने एक उत्स्फूर्ती मिळते. त्यामुळं खूप 17.5 नळीतला आजचा प्रचार दौरा आमचा खूप छान स्वरूपात गेलेला आहे. सीमाताई, काय सांगाल? मी तर पहिल्यांदाच ह्या रणांगणात उतरलेले, पण माझ्या मिस्टरांनी 20 वर्ष काम केलेले, त्यांच्या मागं मी त्यांचा वारसा चालवते. आणि मला इथली जी वस्ती दिसतीत नाही, मला नाव नाही माहिती, पण इथला पाण्याची सोयी, ड्रिंक्स लाईनची सोयी, कुठं लाईट असेल काय असेल, मी ह्या गोरगरिबांना मी मदत करायचा खूप प्रयत्न करेन. जसं निलेशदादांनी सांगितलं, संदीपदादांनी सांगितलं, त्याप्रमाणे आम्ही सगळ्यांची सोयी व्यवस्थित करून त्यांना, आणि सगळे छोटे छोटे मुलं पण आमचे प्रचार करतात, टोप्या घालतात, सायकलीवरती प्रचार करतात. आमच्या पाठीमागं लांब लांबून आमच्या पाठीमागं येतात ती छोटी छोटी मुलं, म्हणजे त्यांना धनुष्यबाण फार आवडलेला आहे आणि धनुष्यबाणामुळं आम्ही नक्कीच विजय होऊ असं माझं म्हणणं आहे. तर आपण पाहतोय खूप जोश या प्रचारामध्ये आम्हाला दिसतोय आणि एकूणच
एक वेगळं वातावरण शिवसेनेचं या ठिकाणी आहे.